तुम्ही प्लीज मला नाही म्हण. नाही 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 म्हणताय नाही. एकदम प्रेशर गेल्यासारखं वाटतं एकदम. मला पण एकदम मोकळं वाटतंय. पण तुम्हाला मोकळं वाटतंय म्हणजे प्रेशर का घेतलं होतं? मुद्दामून कशाला कोणी घेईल दडपण, पण मुलींसाठी थोडं अवघडच असतंय. चहाचा ट्रे घेऊन बाहेर आल्यावर सगळ्यांच्या नजरांचे भाले आपल्यावर रोखलेले. आणि मग ते सगळ्यांचे टिपिकल बाउन्सर प्रश्न टिपिकल असण्याचं जितकं वाईट वाटत नाही ना, त्याच्याहून जास्त या गोष्टीचं वाटतं की ते सगळे दुय्यम असतात. म्हणजे तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुम्हाला काय आवडतं, तुमचं शिक्षण किती आहे, हे काही मॅटरच करत नाही. म्हणजे इतर वेळेला मला कोणी विचारलं की तुला काय व्हायचंय, तर माझं उत्तर असेल मला जेमोलॉजिस्ट व्हायचंय. म्हणजे खडे आणि रत्न यांची तज्ञ. नाही, आय नो दॅट. पण ग्रेट, म्हणजे मस्त, क्या बात आहे, वेगळं काहीतरी. ही अशी दात मिळत नाही या बघण्याच्या कार्यक्रमांमध्ये. म्हणून मग वधूवर परीक्षेत जर मला कोणी हाच प्रश्न विचारला तर माझं उत्तर रेडी आहे. मला आदर्श पत्नी आणि आदर्श सून व्हायचंय. वा, सॉलिड प्रॅक्टिस झाली वाटतं. असे खूप सेशन्स केलेत का? नाही नाही, हा पहिलाच कार्यक्रम आहे, पण मी अशा कार्यक्रमांबद्दल ऐकलंय आणि पाहिलंय. म्हणजे चल मुली चालून दाखव, चल मुली बोलून दाखव, अरे मी तर म्हणतो गाऊन दाखव, डेमो मिळेल का? कमी. सॉरी, माझं एकदमच टेन्शन गेलं ना, त्यामुळे मला जास्त हसायला येते. सॉरी. नाही म्हणजे खरंच या 5 मिनिटाच्या डेमोवरून ठरवायचं की याच्याशी आयुष्यभर गाठ बांधायची की नाही. आणि फ्रँकली स्पीकिंग, अशा कार्यक्रमांमध्ये मला नकार जरी आला, मला अजिबात वाईट वाटणार नाही. तुला कोण कशाला नकार देईल? तुम्हाला कोण कशाला नकार देईल? अरे नो नो, तू इज फाईन. आणि मला कोण नकार देईल म्हणत तू देतोच आहेस की. गंमत म्हणून विचारते, तू का नकार देतोयस? बिकॉज हे कारण आहे नकाराचं. जस्ट अ मोमेंट. गेस व्हॉट, मी आता त्या मुली बरोबरच आहे. पण तू तिला नाही म्हणालास ना? हो, ऑफकोर्स मी नाही म्हटलंय तिला. मी तुला दिलेलं प्रॉमिस आजपर्यंत तोडले का कधी? नाही ना, मग हे कसं तोडेल? गेस व्हॉट, तिने मला नकारच दिलाय. पण तिने तुला का नकार दिला? तिने का नकार दिला म्हणजे हा तिचा प्रश्न. आपलं रिजेक्शनचं ऍप परफेक्ट सुरू झालंय. ओके, बरं ऐक, मी तुला कॉल बॅक करतो, बोलून घेतो पहिले. हा, लव्ह यू. ओके, बाय बाय. सो गर्लफ्रेंड अँड ऑल. नुसतीच गर्लफ्रेंड नाही, खूप प्रेम करणारी सुपर पॉझिटिव्ह गर्लफ्रेंड. अरे मग छानच आहे की. आपण आपल्या आवडत्या व्यक्तींबाबत पॉझिटिव्ह असायलाच हवं. हा, पण कियाराच्या बाबतीत ना सगळंच खूप खूप इंटेन्स असतं. तिचं चिडणं, रागावणं, पॉझिटिव्ह असणं, प्रेम करणं, म्हणून ती मला खूप आवडते. बाय द वे, तू का मला नकार देतेस? तुझेही कुणावर प्रेम आहे ना? हो. ओ, मी सुद्धा प्रेम करते, माझ्या स्वप्नांवर. वाव. जेमोलॉजिस्ट होण्यासाठी जो कोर्स आहे त्याची फी थोडी जास्त आहे, म्हणून मला जॉब करायचा आहे. त्यातून जे पैसे मिळतील ते मी सेव्ह करेन माझ्या कोर्ससाठी. ओ, हा, म्हणजे अकॉर्डिंग टू युअर फ्लो चार्ट, जर तू लग्न केलंस तर तुला जॉब करता येणार आणि मग तुला पैसे कोर्ससाठी जमवता. पण हे माझ्या काकांना पटत नाही.
सो मी तरी नाही म्हणू शकत नाही. हो. आपण एक काम करूया, आपण आता घरी जाऊया आणि तू तुझ्या घरच्यांना सांग. एक मिनिट, थोडं करेक्शन. तू मला नकार दे. मी नाही. आणि मुली नकार देत नाहीत, एस्पेशली अरेंज मॅरेजेस मध्ये. तो काही नियम नाहीये, पण हे बघ तुला जॉब करायचा आहे म्हणून तू नकार दे. अरे पण माझ्या नोकरी इतकं तुझं अफेअर नाही का महत्वाचं? आणि तुला कुठली दुसरी मुलगी आवडते याच्यापेक्षा दुसरं कारण काय असू शकतं? सो सिम्पल. हे इतकं सगळं सोपं असतं तर आम्ही सगळे इथे असे असतो का? हे बघ तुझी फॅमिली जास्त प्रोग्रेसिव्ह वाटते मला आणि संख्येने पण कमी आहे. काय संबंध? आणि म्हणजे तुला कमी लोकांशी बोलावं लागेल ना, म्हणजे कमी लोकांना मनवावं लागेल. माझ्याकडे अण्णांपासून सुरुवात करावी लागेल म्हणून तू नकार दे. जस्ट अ मिनिट प्लीज. हॅलो. हे आम्ही तुला काय सांगितले, तू निघून तुला मी फोन करतो. म्हणजे तू अजून तिथेच आहेस? हो. अरे एवढा वेळ का लागतो एक सिंगल नो म्हणायला? तू काय सेमिनार घेत बसलाय का त्या विषयावर की कसं नो म्हणलं पाहिजे? अरे एक नो म्हण आणि फिनिश कर. हो, ट्राय टू अंडरस्टँड. ती मुलगी समोर आहे का तिथे? हो. तू तिला फोन दे, मला बोलायचंय तिच्याशी. नाही नाही, नको नको. तिला फोन दे. अगं नको. तिला फोन दे. कमी येऊ तिकडे. तिला थोडं बोलायचंय. प्लीज प्लीज फक्त ऐकून घे. हॅलो. ए हॅलो, लिसन. तू जी कोणी आहेस ती, हे बघ अक्षय इज ऑल माइन, जस्ट माइन. हे बघ माझं त्याच्याशी लग्न होणार आहे, सो प्लीज यार तू त्याला जाऊ दे. हे बघ माझं जर त्याच्याशी लग्न नाही झालं ना तर मी मरून जाईन, नाहीतर तुला मारून टाकेन. I'll kill you, damn it. मी तुला कॉल बॅक करतो. हॅलो अक्षय. डेंजर आहे रे ही मुलगी. ओळख ना पाळख मला जीवे मारण्याची धमकी देते. मुलगी डेंजर नाहीये, सिच्युएशन जास्त डेंजर आहे म्हणून म्हणतोय प्लीज तू नाही सांग. प्लीज माझी सिच्युएशन समजून घे, तू नकार दे. हॅलो. आम्ही आहोत देवळातच. काय? ऐक ना, सगळं सॉर्ट होऊन जाईल लगेच. म्हणजे तुला प्रसाद. हा थँक्यू. कॉंग्रॅट्स. कशाबद्दल? तुमचं लग्न ठरलं. मी काय म्हणतो, आता आपण मुहूर्त काढला ना की बाकीच्या तयारीला लागूया. हो, हॉल बुक करूया, चांगलासा कॅटरर बघूया, बाकी खरेदी वगैरे सगळं सुरुवात करूया. हो अगदी. अण्णासाहेब मी काय म्हणतो, नाही म्हणजे त्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न, तेव्हा त्यांना सुद्धा विचारलेलं बरं नाही का? अहो त्यात काय विचारायचं डोंबल. 5 मिनिटं बोलायला जातो म्हणून जे गेले ते आता बोलावल्यावर आले. आले. या 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 बसा. बस बस. हो, एकमेकांची मन जुळल्याशिवाय इतका वेळ थांबले असते का गप्पा मारत?
हे बघा, तुमचा उत्साह समजतोय मला, पण काय मुलीच्या पत्रिकेत काही दोष आहे? अहो नाही अण्णा, अमृताची पत्रिका उत्तम आहे, पण अक्षयच्या पत्रिकेतला लग्नयोग अण्णा दोष आहे त्यात. त्यामुळे पुढच्या महिन्यात हे लग्न होणं कठीण आहे. अक्षयच्या ग्रहयोगानुसार हे लग्न पुढच्या 4.5 वर्षात होऊच शकत नाही. अण्णा, आजपासून बरोबर 10व्या दिवशी आपण जर अक्षयचं लग्न करू शकलो तर नवदाम्पत्याचं आयुष्य, वैवाहिक आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाईल या शंकाने. वा वा. एवढ्या शॉर्ट नोटीसवर करायचं का? शंभर टक्के शक्य आहे. हो मधुरा, एक मिनिट, ही अंगठी घे. मधुरा, चला चला चला, अंगठी, साखरपुडा करायचा. हो हो, या 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 पुढे छान, वा वा वा, सुंदर. अरे वा, झाला साखरपुडा झाला. अरे वा वा, अभिनंदन. काय ग, इथे येऊन बसलीस? हा, मला कशाला फोन करून बोलवलं? हे काय? लव्ह लेटर आहे. काय? मला ज्या कंपनीमध्ये जॉब करायचा होता त्यांनी उद्या बोलवलं होतं इंटरव्ह्यू साठी. बाबा, 700 लोकांमध्ये फक्त 12 लोकांचं शॉर्टलिस्टिंग झालं आणि त्यात मी आहे. मला हा जॉब करून पैसे सेव्ह करायचे होते माझ्या कोर्ससाठी. जेमोलॉजीच्या? हो बाबा, जेमोलॉजिस्ट हा इतका वेगळा प्रकार आहे. खडे आणि रत्न या विषयावरून आपल्याकडे लोक इतके फसले जातात. म्हणजे आपल्या आत्याचंच उदाहरण घ्या ना. प्रत्येक लाल खडा हा माणिक नसतो किंवा प्रत्येक हिरवा खडा हा पाचू नाही. हे अर्ध्याहून जास्त लोकांना समजतच नाही हो बाबा. लोक अंधश्रद्धेत हे विकत घेतात आणि नाही लाभलं की नशिबाला दोष देत बसतात. मी हे सगळं वाचून माहिती मिळवली आहे, पण याचा जर मी कोर्स केला तर मला सर्टिफिकेट मिळेल आणि ते जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि या कोर्सचा खर्च माझा मला करायचा होता, म्हणून मला तो जॉब करायचा होता. पण आता सगळंच संपलं. बाळा, मला तुझा अभिमान आहे ग, पण आपल्याकडे कदर नाहीये तुझ्या गुणांची. हे सगळं ठरवून आलेले आणि आपल्याकडे आपल्या काकांनी डन केलं होतं. म्हणजे हा बघण्याचा किंवा दाखवण्याचा कार्यक्रमच नव्हता. फक्त मला दाखवण्यात आलं की हा बघण्याचा कार्यक्रम आहे.
त्यांना पक्क माहिती होतं की साखरपुडा करूनच जायचं. मी खूप प्रयत्न केला पण सॉरी बाळा. बाबा, आता तुम्ही का सॉरी म्हणताय? तुम्ही मनापासून प्रयत्न केले होते ना. अगं, पण यश नाही मिळालं ना. बाबा, प्रयत्नात सिन्सिअरिटी असली ना की आज ना उद्या यश मिळतच. वा, माझं बाळ मोठं झालं. अजून 10 दिवस आहेत, बघूया. कदाचित अक्षय त्याच्या बाजूने काहीतरी चमत्कार घडवेल. तो कसा काय? अहो बाबा, त्याचे प्रॉब्लेम्स माझ्यापेक्षा मोठे आहेत. म्हणजे त्यालाही लग्नाविषयी प्रॉब्लेम आहे? अहो, कारण त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला उत्तर द्यावं लागेल. म्हणजे हो बाबा, त्याची एक गर्लफ्रेंड आहे आणि त्यालाही माझ्याशी लग्न करायचंच नाहीये. त्याची गर्लफ्रेंड आहे म्हणून त्याला लग्न करायचं नाही? अरे वा, कहाणी में ट्विस्ट आहे. अरे तुम्हाला आत्ता सांगतेस? बाबा, सगळ्यांसमोर सांगितलं असतं तर त्या बिचाऱ्याची काही खैर नव्हती. त्याचं राहू दे का, आता मी बघ काय करतो ते. तू अजिबात टेन्शन घेऊ नका. लग्न बिग्न विसर. रिलॅक्स हो, रिलॅक्स. तू चल 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 तू चल चल. हे रमेश, 2 काला खट्टा तयार ठेव, आम्ही आलोच. घ्या, मी करते, ठेवा. हे बघ साधना, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं होतं. बोला. बोला. हे बघ, आज आपण जी मुलगी पाहून आलो ना, हीच ती मुलगी जिने त्या दिवशी आपल्या दुकानात येऊन. अहो, आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय? आणि अशा मुलीला आपण आपली नाचून म्हणून आपल्या घरात आणायचंय? साधना, ह्या मागे माझी भूमिका अशी आहे की जर का आपण लवकरात लवकर अक्षयचं लग्न केलं नाही तर तो त्या बारवाल्याची मुलगी घरात आणेल. आपल्याला चालणार आहे का ते? आणि दुसरं म्हणजे त्या दिवशी ती मुलगी जे काही बोलली ते चुकीचं नव्हतं. हा, तिची बोलण्याची पद्धत वेगळी असेल, तिचा मुद्दा योग्य होता. अहो, पण तो तिच्या स्वभावाचाच एक भाग आहे ना. म्हणजे उद्या ती आपल्या घरात आल्यानंतर सुद्धा म्हणजे आपल्याकडे असं कोणी वागत नाही म्हणून. याला कारण तू सगळ्यांवर केलेले संस्कार. आणि हे बघ साधना, की ती तुझ्या हाताखालती येणार आणि तुझ्या हाताखालती आली की तू तिला तयार करणारच. माझ्या पद्धतीनं. हे बघ, आता सुनांना वळण लावणं, त्यांना तयार करणं हा तुझा प्रांत आणि तो तू उत्तम प्रकारे सांभाळतेस. त्यामुळे आता त्या बाबतीत मी काहीही बोलणार नाही. भरोशाच्या म्हशीला टोणगी आहेस तू. लग्न जवळ येत आहे, रोज सकाळी सनई चोख वाजायला हवी. भाऊजी, बरं झालं तू आलीस. मी तुला हाकच मारणार होतो. बरं, ते पाहुण्यांच्या यादीचं काय आलं? अहो, तीच करत होते. जरा एकदा नजरे खालून घाला ना. हो बघू बघू. गिरीश मोहितेला बोलवायचंय? बोलवायला हवंच. बर चला. हा जाड्या अभिजित नको. अगं काय जाड्या नुसतं पंक्तीला बसेल, खा खा खाईल, उगाच एक ताट वाढेल. नको, अजिबात नको. हा, बाकी बाकी बरोबर आहे. चला आमंत्रण. चला दादा, बरं झालं तू आलात. ही जरा पाहुण्यांची यादी डोळ्यात घाल. आणि हो, कामाची यादी कर, म्हणजे आपल्याला कामं वाटून घेता येतील. 10 दिवसच राहिलेत, कसे उडून जातील कळणार सुद्धा नाही. दादा, मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं. कशाविषयी? पैशाविषयी? तू काही टेन्शन घेऊ नको, तुझा मोठा भाऊ जिवंत आहे अजून. दादा, खूप घाई होतीये. अरे म्हणजे काय, आता लग्न 10 दिवसावर आलं म्हणजे घाई होणारच.
तू म्हणालास अमृताचं लग्न करू, स्थळही तू सुचवलंस, आम्ही फक्त त्यावर माना डोलावले. पण ह्या सगळ्यात आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्या अण्णासाहेब घाडगेंवर. आता त्यात काय चूक केली मी? अरे अण्णासाहेब घाडगे म्हणजे परंपरा आणि विश्वास यांचं दुसरं नाव. अगदी बरोबर. मग अरे केवढं नाव आहे गावात अण्णासाहेबांचं, काय कल्पना नाही का तुला? हो, पण लग्न त्यांच्या नातवाशी करायचं आहे. म्हणजे काय? तर तो कसा हे आपण नीट तपासलं सुद्धा नाही. अरे आता तो कसा दिसतो हे पाहिलं की आपण आज? अरे दादा, कसा दिसतो आणि कसा आहे यात फरक आहे दादा. अरे त्याचं बाहेर एक प्रकरण सुरू आहे. अरे देवा,